महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सुरू केलेल्या पोलीस दीदी या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। एका तरुणीने धाडसाने तक्रार दिल्यानंतर छेडछाडीचा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी आरोपी विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका मुलीने पोलिसांकडे तक्रार देत सांगितले की तिच्या परिसरात राहणारा एक तरुण तिची वारंवार छेडछाड करीत होता आणि मैत्री करण्यासाठी दबाव टाकत होता। तरुण हा त्या भागात घरकामासाठी येणारा कामगार असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच लखनगंज पोलीस स्टेशन आणि गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी तातडीने लक्ष घातले। महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या पोलीस दीदी या कार्यक्रमांतर्गत पोलिसांनी त्या परिसरात जनजागृती मोहीमही राबविली। पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की महिलांची छेडछाड करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल। अशा प्रकारच्या घटना घडल्यास महिलांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी। पोलीस तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करतील असेही पोलिसांनी सांगितले। महिलांनी भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार केल्यासच अशा घटनांवर आळा बसू शकतो आणि याच उद्देशाने पोलिसांकडून पोलीस दीदी यांसारख्या मोहिमा राबविल्या जात आहे। तक्रार आली त्याच्यामध्ये एक 10वी मध्ये शिकणारी मुलगी तिने येऊन आपल्याकडे रिपोर्ट दिली होती की तिला एक मुलगा छेडखान करत आहे। तसेच तिच्याजवळ तिची मैत्रीण आहे, तिला तिच्याजवळ 3 नंबर देऊन माझ्याशी मैत्री कर याबाबत मोबाईल नंबर लिहून दिला होता। तर अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्याबरोबर आपण त्या मुलीचा FIR दाखल केलेला आहे आणि त्यामधील आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि योग्य ती कारवाई सुरू आहे। बरोबर आहे, तो त्या ठिकाणी घरकाम करण्यासाठी त्याच्या जी मुलगी आहे त्याच्या बाजूला एक घरकाम करण्यासाठी आला होता आणि तेव्हापासून तो तिच्याशी मैत्री करण्यासाठी प्रयत्न करत होता। गिट्टी खदान पोलीस स्टेशन आणि नागपूर पोलीस आयुक्तालय यांच्याकडनं आम्ही माननीय CP साहेबांच्या आदेशान्वये पोलीस दीदी हा कार्यक्रम राबवित आहोत आणि अशी महिलांच्या छेडखानीची किंवा महिलांच्या सुरक्षिततेबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ आम्ही त्यावर FIR दाखल करून जो आरोपी आहे किंवा जो कोणी असे गैरकृत्य करतो आहे त्याबाबत आम्ही योग्य ती कारवाई करून त्याच्याविरुद्ध FIR दाखल करत आहोत।